श्री स्वामी समर्थ. आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तसेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी नक्की काय करावं? आपल्याकडे एक विशेष संधी आलेली आहे. कारण आपल्या सर्वांना ठाऊक आहे, दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री तसेच अनेक वर्षातून आलेला सर्वार्थ सिद्धियोग, अमृत सिद्धियोग महाशिवरात्रीच्या दिवशी आलेले हे महान संयोग आहेत. या दिवशी आपण भगवान शंकरांची उपासना करतोच, परंतु यावर्षी आपल्याला त्याचे अधिक प्रमाणामध्ये फळ प्राप्त होणार आहे. तर विशेष करून सांगितलेलं आहे, भगवान शंकरांना जर आपण उसाच्या रसाने अभिषेक केला तर आर्थिक समस्या दूर होतात, तसेच महालक्ष्मीची कृपादृष्टी होते आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते. त्यामुळे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं. आपल्या घरामधील जी महादेवांचं शिवलिंग असेल त्याच्यावर सुरुवातीला पाणी घालावं. नंतर आपण थोडासा उसाचा रस घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिश्रित करू शकता आणि ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून 108 वेळा चमच्याने घालायचा आहे आणि महादेवांना मनोभावाने प्रार्थना करायची आहे. महादेवांना आपल्या आर्थिक समस्या सांगायच्या आहेत. त्याने आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि आर्थिक समस्या दूर होतील. कारण अर्थातच महादेव महाशिवरात्रीच्या दिवशी अत्यंत जागृत असतात किंवा भक्तांसाठी साधने अवस्थेमधून बाहेर आलेले असतात. त्यामुळे हा उपाय करायला नक्कीच विसरू नका. आपल्यावरील महादेवांची भरपूर कृपादृष्टी होईल. श्री स्वामी समर्थ.